हो. नमस्कार, जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. जुन्नर तालुका हा पूर्वी पहिल्यापासूनच शेतीप्रधान तालुका आहे. जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर हे शेतीप्रधान तालुके म्हणून ओळखले जातात आणि इथले शेतकरी देखील नवीन नवीन प्रयोग करतात. परंतु कोणत्याही प्रयोगाला योग्य दिशा मिळणं खूप गरजेचं असतं. असंच या जुन्नर तालुक्यामध्ये माझ्यासोबतचे हे जे शेतकरी आहे, संदेश तांबोळी, नवीन नवीन प्रयोग करणारे हे संदेश तांबोळी आहेत. आणि हे आपण ज्या प्लॉटमध्ये आहे हे थोडंसं दुर्लक्षित जुन्नर तालुक्यामध्ये केलं जाणारं हे पीक आहे. परंतु ह्या पीक बजबळकर टेक्नॉलॉजीचे जे प्रणेते माझ्या आहेत सोबत, कालिदास बजबळकर सर, त्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो आणि त्यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली हे भरघोस पीक हे सिमला मिरचीचं आलं आहे. नमस्कार. नमस्कार. कसं कॉन्टॅक्ट झालं आणि सिमला मिरची घ्यायचं कसं ठरलं? मी पहिले 1 वर्ष ट्राय केली, माझ्या ते काही सक्सेस नाही झालं आणि मी यूट्यूबला व्हिडिओ पाहत होतो. त्यात मला यांच्या पूर्वीचा एक छगन बाळ म्हणून त्यांचा मित्र होता, तो व्हिडिओ बनवत होता. मला त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला. मी साहेबांना कॉन्टॅक्ट केलं तर म्हटले जुन्नर तालुक्यामध्ये माझं कोणी असं शेतकरी बुवा नाही तिकडला. त्यांनी मला अवसरी आंबेगाव तालुक्यात अमोल हिंगे पाटील, ते कलर कॅप्सिकम पिकवतात, त्यांचा नंबर पाठवला. नाशिकचे 2-3 शेतकरी होते, त्यांचा नंबर पाठवला. म्हटले तुम्ही पहिले त्यांच्याशी संपर्क करा आणि नंतर माझी कन्सल्टिंग वापरा, पहिले माहिती घ्या. तर म्हटलं मला काय माहिती घ्यायची गरज नाही, तुम्ही मला शेड्यूल चालू करा. त्यांनी शेड्यूल चालू केलं. पहिल्यांदा शेड्यूल दिलं तर मला ते औषधांचं इथं काही समजलंच नाही. त्यांना परत फोन केला. त्यांनी 3 वर्ष सलग मला पंढरपूरवरून औषधं पाठवली आणि तिथून पुढं माझी सुरुवात झाली. मग तुम्ही काय पिकाचे काय फोटो वगैरे काय व्हिडिओ काढायचा, फोटो काढायचा जवळून, त्याला नक्की काय प्रॉब्लेम आहे साहेब तिथं बसून हे करता. अगोदर तुम्ही आता हे मार्गदर्शनाच्या आधी जे पीक काढायचे कसं प्रॉब्लेम वगैरे काय फेस होतं? थ्रिप्स कंट्रोल होत नव्हतं आपल्या तिथं, कारण आपल्याकडे काय होतं व्हेजिटेबल क्षेत्र जास्त येतं आणि फ्लावर कोबीवरती व्हाईट फ्लायचा प्रादुर्भाव जास्त राहतो आणि व्हाईट फ्लायमुळं ब्लॅक थ्रिप्सचा अटॅक होतो. बरं, त्यामुळे तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट केला? सरांना कॉन्टॅक्ट. कसं कॉन्टॅक्ट झालं तुमचं? हे कॉन्टॅक्ट म्हणजे सुरुवातीचा जो काळ माझा पण खडतड होता आणि त्यावेळेस शेतकऱ्यांची संख्या कमी होती. त्यावेळेस त्यांनी 1-2दा ऑफिसला येऊन गेले. त्यांनी समोरचा आसपासचा म्हणजे ट्रीटमेंट केलेले प्लॉट बघितले आणि त्यांनी डोळ्यात झाकूनही विश्वास ठेवला. मी तर सांगतो की म्हणजे दगडावरती कसा विश्वास ठेवा तसा ठेवा, आणि त्यांनी ठेवला. मग त्यानंतर परत त्यांना थोड्या अडचणी येत गेल्या, ह्याच्यातून त्यांनी मार्ग निघत नव्हता. पण पुन्हा उभारी द्यायची म्हणून त्यांना ह्या वर्षी अजून मी म्हटलं शिमलाचं उत्पन्न काढू. नाही सक्सेस झालं तर मी तुम्हाला अगदी लेबरसहित सगळं मी भरून देईन, आणि त्या पद्धतीने ते उभा केलं ना. आज बघतायच तुम्ही कसा प्लॉट आहे. नाही, प्लॉटला काय नाव ठेवायची कुठं जागाच नाही. मला सांगा, अगोदर ही कोणत्या पद्धतीने सिमला मिरचीचं उत्पादन घ्यायचे आणि तुमची टेक्नॉलॉजी नेमकी काय आहे? जे पारंपरिक पद्धतीची होती, म्हणजे शेतीची पारंपरिक पद्धतीचं होतं, आणायची खतं आणि टाकून द्यायची, किंवा स्प्रे जे आहेत म्हणजे त्याचा कोणत्याही प्रकारचा ग्रुपचा कीटकनाशकाचा किंवा बुरशीनाशकाच्या ग्रुपचा विचार न करता, किंवा कीटकाची किंवा बुरशीची लाईफ न लक्षात घेता कोणत्याही प्रकारचं म्हणजे त्याच्यावरती स्प्रे चालायचे, सांगाल तसं चालायचं. ते पारंपरिक पद्धत बदलली आणि जमिनीचा जो pH आहे, EC आहे, ऑर्गॅनिक कार्बन आहे आणि फिक्सेशनवरती सुरुवातीला मी अभ्यास केला. माझे 2 वर्ष तर ऑर्गॅनिकवरतीच गेले, म्हणजे पुढं जग ऑर्गॅनिकचं येणार आहे असं समजून मी अभ्यास करत गेलो. आणि परत मार्केटमध्ये आलो तर त्यावेळेस समजलं की हे केमिकलचं जग आहे, ह्याला जैविकची जोड द्यायला लागते. आणि त्यानंतर मी जैविकची आणि केमिकलची जोड एकत्र सांगड करून जमिनीवरती अभ्यास केला आणि जमिनीचा pH EC कंट्रोल करून जे फिक्सेशन होत आहे ते कंट्रोल केलं. आणि कीटकाची लाईफ लक्षात घेतली, कीटकनाशकाचे ग्रुप लक्षात घेतले, फंगीसाईडचे ग्रुप लक्षात घेतले. मी स्वतः प्रयोग केले. आजसुद्धा मी प्रयोग करतोय. आज माझ्याकडे जो 50 लाखापर्यंतचं जे साहित्य असेल जे प्रयोगाचं आहे, आणि ते मी प्रयोग करून शेतकऱ्यांना वापरण्यासाठी सांगतोय. तर मला सांगा, आता ही जात कोणती निवडली तुम्ही? हे वाण कोणतं? नागोशेडची बारबी व्हरायटी. ही व्हरायटी बारबी आहे, पण परंतु हिचं कोणी सांगितलं? साहेबांचे मोठे बंधू नर्सरी डिपार्टमेंट बघतात, बालाजी साहेब. मी गेल्या वर्षी नेत्राची हरित होती इथं. एवढ्या याच्यामध्ये 24 फेब्रुवारीची लागवड होती. 13 जुलैला माझा प्लॉट संपला निसर्गामुळं, म्हणजे टोटल पाणी निघत नाही वावरामधलं. तर 40 टन माल क्रॉस करून गेला, पण जवळजवळ 5 ते 6 टन माल झाडावरती होता. पण निसर्गापुढे आपण काहीच करू शकत नाही, पाणी सगळं. हां, तर मग ह्यावेळेस साहेबांना म्हटलं मला तीच पाहिजे हरिता. तर ते म्हटले बालाजी साहेबांना कॉन्टॅक्ट करा. बालाजी साहेबांना फोन केल्यानंतर ते म्हटले आपण तिला पर्याय काढले. इंडसला पर्याय त्यांनी गेल्या वर्षी नेत्रा दिली ती, त्याला पर्याय म्हटले बारबी व्हरायटी आली नागोशेडची. काय फरक आहे दोन व्हरायटीमध्ये?
मग ही इंडसला पर्याय आले. इंडसला हे फळ जे तोडायला जातो इथं नख लावावं लागतं, तुटत नाही. आणि हे असं वर केलं का तुटतं, म्हणजे इझिली तुटतं. इजीला तुटतं. हा हा इजी तुटते. बरं. आणि हिचं आहे ना फळ जे आहे ना हे फोर लॉक मध्ये येतं. इथे आहे ना 4 लॉक पडतो. ही जी मार्केटची रिक्वायरमेंट आहे, याला आहे ना 4 लॉक पडतो. फोर लोक म्हणजे काय? चार चार कप्पे कप्पे असतात, जे येतात. मार्केटला लगेच Requirement आहे. रिक्वायरमेंट आहेत. ही बाकीच्या व्हरायटीमध्ये ना कमी निघते. या सेगमेंट आता 3 कप्प्यांचं हे 4 कप्पे. 4 कप्प्याची मार्केट रिक्वायरमेंट जास्त आहे, त्यामुळे त्याला डिमांड याला व्हरायटीला जास्त आहे. बर त्यामुळे ही जास्त मार्केटमध्ये जास्त जास्त. आणि साल आहे ना पातळ आहे एकदम, म्हणजे खायला टेस्टी. मला सांगा, आता हे सगळं शेडनेट वगैरे केलेले अगोदर असंच करायचं का तुम्ही? कसं ओपन करत होतो मी. मग काय प्रॉब्लेम? थ्रिप्स, माइट्स आणि सनबर्निंगचा टेम्परेचर. टेम्परेचर हिट झालं का हे? मग Sunburn. कोणतं हवामान चांगलं आहे पीक घेण्यासाठी? शेडनेट मधलं. आणि ही सगळी बजबळकर साहेबांची पुण्य आहे. अच्छा. माझ्याकडे गेल्या वर्षी शेडनेट करायला पैसे नव्हते. हे रेकॉर्डिंग ऐकवा. कोणासोबत आहे? करा की नियोजन, मला सांगा. फोन आहे साहेबांचा मला. तुम्ही पेमेंटच काय सांगा. पेमेंट मी मारायला तयार आहे. मला नंबर तर पाठवा, सुरुवात तर होऊन जाईल. म्हणजे कंडिशन अशी झाली होती. म्हणजे काय झालं होतं, 2 एकर प्लॉट आपला सनबर्निंग मुळे सोडून दिलता आपण. नोव्हेंबर स्टार्टिंग एंडिंगची लागवड होती. इंडस 11 होती. 2 एकर होती. जैन कॉलेजचं क्षेत्र आहे माझ्याकडे 8 एकर. बर. तिकडं डोंगराकडे लावली होती. नंतर टेम्परेचर डोंगर शेजारी असल्यामुळे टेम्परेचर वाढत गेलं आणि ह्या फळांना आहे ना डायरेक्ट असं भाजल्यासारखं होतं. 2 तोडे झाले नंतर कोणता कलर येतो म्हणजे जास्त? नाही भाजतो कसं आपण भाजतो आपण कलर वगैरे. आई लागल्यानंतर कसं भानगड होते त्या प्रकारे. मग त्याच्यावर साहेबांनी मला फोन केला, आता पुढचं नियोजन काय? म्हटलं साहेब आता भांडवल लॉक झालेले. साहेब म्हटले थांबायचं नाही. मी फोन बंद करून टाकला. साहेबांच्या PA दुसरा नंबर दिला. साहेबांनी मला व्हॉइस मेसेज पाठवला, तुम्ही तयारी करा. तयारी करायची. हां किती पैसे लागू द्या, ही सगळी त्यांची पुण्य आहे. म्हणजे काय होतं, ह्यांच्याकडे भांडवलाचा थोडा तुटवडा झाला होता आणि हे थांबणार होते. तर मी त्यांना सांगितलं की म्हणजे ह्यांना तर झालंच, पण महाराष्ट्रातील कितीतरी शेतकऱ्यांना मी म्हणजे कोणाला न सांगता म्हणजे लाखांनी सुद्धा मदत केलेली आहे. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, माझी लायकीपेक्षा मला देवाने भरपूर दिले. त्याच्यातलं मे जे आहे म्हणजे काय माझ्या ह्याच्यापेक्षा लायकीपेक्षा ते मी थोडक्यात शेतकऱ्यांना मदत म्हणून देतो जर त्या वर्षी, किंवा मदत करतो अडचणीत आल्यानंतर. कितीतरी शेतकरी आहेत, मी लाखांनी सुद्धा पैसे दिलेले आहेत. मग ह्यांनी सांगितलं की माझ्याकडे थोडंसं भांडवल कमी आणि मी आता थांबणार आहे. तर मी त्यांना सांगितलं की थांबायचं नाही, तुम्हाला किती पैसे लागतात ते सांगा. ह्यांनी परत कॉलच उचलायला तयार नाहीत. मी परत त्यांना व्हॉइस रेकॉर्डिंग करून मग किती लागते ते पैसे पाठवून देऊन, हे जे गेल्या वर्षी पण जसं 7-8 फुटाचा प्लॉट होता, गेल्या वर्षी पैसे झाले आणि ह्या वर्षीच तुम्ही पीक बघता. तुम्ही आर्थिक मदत केली? म्हणजे मला कुणाचं आधार कार्ड, रेशन कार्ड कुणाचंही माहीत नाही. परक्या माणसाने येऊन जर पैसे मागितले तर माझा स्वभाव असा आहे, मी अंगातली कपडे सुद्धा काढून देणार माणूस. म्हणजे नाही, तुमच्या मनाचा मोठेपणा आहे सर. मला सांगायचं सिमला हे तुमची बजबळकर टेक्नॉलॉजी आपण म्हणतोय महाराष्ट्रामध्ये परिचित आहे. आता हे कसं घ्यायचं हे पीक? समजा नवीन शेतकऱ्याला मार्गदर्शन करा. आता हे नवीन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ह्या 2 बेडमधील अंतर हे आयडियल 4.5 फुटाचं असावं. 2 रोपातलं अंतर हे 1.5 फुटांनी झिगझॅग पद्धतीने करायचं आहे. त्याच्यापेक्षा कमी तुम्ही अंतर ठेवू शकता. पण काय होईल, मी मगाशी सांगितलं की कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइडचा वापर करायचा आहे. स्प्रेचं कव्हरिंग येणार नाही, त्यामुळे थ्रिप्स कंट्रोल येणार नाही.